पूजा जाधव संवाद पुनर्वसन केंद्र मध्ये एक सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. तर संवाद पुनर्वसन केंद्राचे संचालक श्री डॉक्टर किरण चव्हाण सर आणि डॉक्टर सुप्रिया चव्हाण मॅडम यांच्या स्वलिखित जाणीव तुमच्या आमच्या संविधानाची याच्यामधील एक कथा आहे, तू आहेस तरी कोण. म्हणजेच मानसिक आरोग्यामधला मानसिक आजार हा की डिमेन्शिया नावाचा. तर याच्यामध्ये काय काय लक्षणं दिसतात, तर हे आपण एक शॉर्ट फिल्मद्वारे पाहणार आहोत. तर बघूया पुढं काय होतंय. बाबा हे काय करताय असं झाकण इकडे हे इकडून ओळखलं का मला कोण आहे मी? नाही ना, ओळख नाही मी. नाही ओळखलं? नाही. अरे इकडे आजोबा आजोबा तुम्ही मला ओळखलं? ओळखलं का कोण आहे? नाही मी आर्या. आपण आर्या? खेळायचो सोबत. तुमची नाती ती मी ओळखत नाही कोणाला. माझी नात हे मी नाही ओळखत. नाही तुमची नाती किती कस का ओळखत नाही? पप्पा पप्पा आजोबा असे का करतायत? मला ओळखत का नाही? आता मी नवीन नाही काय नाही न ओळखाय ना. पप्पा आजोबा आता बोलत पण नाही आधी सारखे, खेळत पण नाही माझ्याशी. तू कुठं काय त्रास काय होतोय तुम्हाला? त्रास होय? झाकण तिकडे उलटी बॉटल आजोबा चला आपण पार्क मध्ये जाऊया पार्क खेळायला. कुठली काही नको. मला ओळख नाही, कोणाची पाळख नाही. मी ओळखत नाही कोणाला. आजोबा सरळ बटन लावा ते. सरळच आहे. ते चुकलं आजोबा, व्यवस्थित बटन लावा. ते खालवर झालंय. होऊ दे. नाही नीट घाला ना ते. नाही नीटच घालायचं मी. हो काका, तुमचं नाव काय आहे? माझं नाव काय करायचं? कुठे राहता तुम्ही? मी कुठेही राहू, तुला काय करायचं? बरं तुमच्या मुलाचं नाव काय आहे? माझ्या मुलाचं नाव सुदर्शन आहे. तुमच्या गावाचा एक्झॅक्ट प्रॉपर ॲड्रेस माहिती आहे का तुम्हाला? कुठे राहता, कुठल्या एरियात राहता वगैरे? तुम्ही बराच वेळ झाला इथं नाही बसून. माहिती नाही मला. नाही माहिती असेल ना थोडंफार तरी, काही जवळची खून वगैरे. आजोबा कुठं असतील पप्पा? आता आपण कुठे शोधायचं त्यांना? अरे इथे कुठं होतं तुम्ही? कुठं गेला का? आजोबा आजोबा कुठे गेलते तुम्ही? कुठे गेलते आजोबा? आम्ही किती शोधतोय किती शोधते आम्ही तुम्हाला? तुम्हाला? चला घरी जाऊ. चला 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 घरी जाऊ. चला चला. शोधायची काही आवश्यकता ओळखत नाही तुम्ही आम्हाला. चला नाही, तुम्हाला ओळखत नाही मी. आजोबा मी आर्या. हो आर्या, कोण आर्या? तुमची मी ओळखत नाही. तुमची नाती. चला नाही. घरी चला. चला घरी जाऊ आपण. घर माझं हेच आहे. तुम्हाला भूक लागली असेल चला घरी नाही जाऊ. नाही, मला चला भूक चला. नाही लागली. चला ना, जेवण चला. केलेलं आहे मी. चला चला चला. नाही. बघितलं मित्रांनो,
तर हे कोण होते, ते एक आजोबा होते. साधारण त्यांचं वय 65 होतं. तर आमच्याकडे डॉक्टरांच्याकडे ना किरण चव्हाण सरांकडे एक 40 वर्षाचे गृहस्थ आले होते त्यांच्या वडिलांना घेऊन टेस्टसाठी. तर त्यांनी सगळे हे लक्षणं सांगायला लागले की त्यांच्या नाकीला ओळखत नाही, परत हे करतात, चप्पल त्यांना नीट घालता येत नाही, शर्टचे बटन नीट घालता येत नाही, जेवण नीट करता येत नाही. आणि 2 दिवसापूर्वी तर हद्दच झाली. त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा असं विचारलं की तू कोण आहेस, म्हणजे त्यांनी ओळखण्यास नकार दिला. मग हे असं कसं, ते खूप आश्चर्यचकित झाले. तर डॉक्टरांनी त्यांना शांत व्हायला सांगितलं आणि सांगितलं की हा आजार आहे तो डिमेन्शिया, म्हणजे मेंदूमधल्या ज्या पेशी असतात ते मृत व्हायला लागतात आणि मग पेशंटला काय होतं की सगळं विसरायला होतं. त्यांना त्यांच्या डेली रुटीनमधल्या गोष्टीसुद्धा त्यांना सहजरित्या करता येत नाहीत. मग याच्यावर उपाय काय बरं, तर डॉक्टर म्हटले की याच्यावर अजून तरी उपाय नाही आहे, पण औषधोपचारांनी तर याचं हे जे लक्षण आहेत त्याचे आपण प्रमाण कमी करू शकतो. पण फॅमिलीनंच त्यांना स्वीकारणं, सांभाळून घेणं, आपलेपणाची जाणीव देणं आणि स्वतःची त्यांना दुसऱ्याने फॅमिलीने त्यांची काळजी घ्यावी लागते. तर हा आहे त्याच्यावरचा उपाय. तर अशा लोकांना आपण सांभाळून घेऊयात, आधार देऊयात. धन्यवाद.